झोपण्यापूर्वीचे आपलं स्किन केअर करणं फार गरजेचं असतं, कारण की आपण दिवसभर थकतो, आपल्या चेहऱ्यावरती धूळ वगैरे जे असते ते निघून जाणं फार महत्त्वाचं असतं. आणि रात्री आपली बॉडी पण रेस्ट होते, तर आपण रात्री स्किन केअर करणं फार गरजेचं असतं, तर आपली स्किन मेंटेन राहते. तर आता सगळं आवरल्यानंतर आपलं झोपण्यापूर्वीची आपली जी स्किन केअर आहे ते आता करते. तर स्किन केअरमध्ये मी फेसवॉशमध्ये सेटाफिलचं जेंटल क्लिन्झर हे फेसवॉश म्हणून वापरते नाईटच्या वेळेस. तर मी आता चेहरा वगैरे वॉश करून घेते. फेसवॉश करून झाल्यावर लगेच मी टोनर अप्लाय करून घेते. आता टोनरमध्ये हे गुलाब जेल आहे इथं स्प्रे करून. खाली बच्चू मला आवाज देत आहे, त्याला असं वाटतंय मी की त्याच्याशीच बोलतेय, तर ते मला तिकडून आवाज देत आहे. आणि मॉइश्चरायझर लावण्याऐवजी मी सध्या ॲलोवेरा जेल लावते चेहऱ्यावरती. हे कपूआचं ते दिवशी मागवलं होतं ऑनलाईन तेच. छान मस्त 1 मिनिट छान मसाज करून घ्यायचा आहे चेहऱ्यावरती. हा बच्चू, मम्मा तुझ्याशीच बोलतीये. ॲलोवेरा जेल लावून झाल्यानंतर हे फेस मसाजर आहे, याच्याने थोडासा 2 मिनिटं चेहऱ्यावरती मसाज करायचा. तर चेहऱ्यावरचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते इम्प्रूव्ह होते, तर आपले स्किन रिपेअर होण्यास आणि इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. छान असं 2 मिनिटं मसाज करून घ्यायचं. याला 2 साईड असतात, तर तुम्ही छोटी बाजू पण असं डोळ्यांच्या आजूबाजूला असं छोट्या बाजूने करू शकता. असं होतं माझं छोटंसं क्यूटचं नाईट रुटीन. तर 2-3 स्टेप फॉलो करते, जास्त काही करत नाही. रेग्युलर बेसिसमध्ये एवढं जरी केलं तरी आपली स्किन छान स्किन राहते, इम्प्रूव्हमेंट होते स्किनमध्ये. आणि थोडंसं रोज फेसवरती मसाज केल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्यामुळे स्किन ग्लो करते. त्याच्यामुळे डेली बेसिसमध्ये थोडं का असेल ना नाईट स्किन केअर रुटीन तुम्हीही फॉलो करा. जर बाकीच्या स्टेप नाही जरी केल्या तरी फक्त मॉइश्चरायझर जरी लावलं तरी आपली स्किन छान राहते. तर आता चला, आता झाली झोपण्याची तयारी. बच्चू जागा झालंय. बच्चू केव्हाचं मला आवाज देतंय, तर त्याला फीड करायचं आणि मग झोपायचं. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत, छोट्याशा मिनी ब्लॉगसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय.